गणेशोत्सव आणि लालबाग म्हणजे एक समीकरण। बाप्पाच्या आगमनापासून ते अगदी विसर्जनापर्यंत लालबाग गजबजलेलं असतं। अशातच रविवारी बाप्पाच्या आगमनाच्या धामधुमीत लालबाग एका अपघाताने हादरला। एका मद्यधुंद प्रवाशाने घातलेला गोंधळ या अपघाताला कारणीभूत ठरला। गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार असल्यामुळे लालबाग परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली। त्यातच अनेक मंडळांच्या गणरायाचा आगमन सोहळाही सुरू होता। अशातच बेस्ट बसच्या अपघाताची एक धक्कादायक घटना घडली। बेस्ट प्रशासनाची 66 क्रमांकाची बस ही चिंचपोकळीवरनं सायनकडे निघालेली। या बसमधून एक मद्यधुंद प्रवासी प्रवास करत होता। या मद्यधुंद प्रवाशाने चालक आणि वाहकासोबत वाद घालायला सुरुवात केली। त्यानंतर या मद्यधुंद प्रवाशाने ड्रायव्हरला ओढलं आणि या प्रवाशाने ड्रायव्हरचं स्टीअरिंग हिसकावलं। या घटनेमुळे बस अनियंत्रित झाली आणि हा अपघात घडला। या अनियंत्रित बसने एकूण 9 जणांना चिरडलं। यात एका तरुणीचा मृत्यू झाला। मद्यप्राशन केलेला प्रवासी दत्ता शिंदेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक झाली। गरमखडा मैदानच्या इथे जो व्यक्ती गाडीमध्ये बसमध्ये होता त्यांनी ड्रायव्हरशी हुज्जत घातली, झटापट केली। त्यामुळे ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि एकूण 3 4 व्हीलर आणि 3 2 व्हीलरला व इतर जे पदचारी होते त्यांना त्यांनी जखमी केलं। त्याच्यामध्ये एक 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे। बेस्ट बसने धडक दिल्यानं जखमी झालेल्या सर्व जखमींवर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या मद्यधुंद प्रवाशाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते। कुर्ल्यातील प्रबोधन शाळेमध्ये विविध उपक्रमांसह मातृदिन साजरा करण्यात आला। श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात। परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते। पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते। पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते, म्हणूनच याला मातृदिन असं म्हणतात। दरम्यान स्त्रियांचा स्वाभिमान आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जनजागृती करता कुर्ल्यातील प्रबोधन शाळेत मातृदिनानिमित्त नाटकही सादर करण्यात आलं। यांच्याकडून आपल्या या कार्यक्रम आमच्या आई आज मातृदिनाच्या निमित्ताने उपस्थित आहेत।